नमस्कार, मी सुवर्ण. 11च्या या महत्त्वाच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलेलं आहे. या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. याकरता कारण एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवण्यात आलेलं आहे ते शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी करणारं पत्र आहे. शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. एक एक पावलं पुढे टाकत शिंदे गट आता निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आहे. निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. काल रात्री निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. याविषयी अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास यांच्याशी. प्रशांत, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महत्त्वाचं पाऊल शिंदे गटाकडून टाकलं गेलेलं आहे. शिवसेना म्हणून मान्यता मिळावी असं पत्रच आता निवडणूक आयोगाला शिंदे गटाने पाठवलंय. कसं बघता येईल या पत्राकडे? किती महत्त्वाचं आहे हे पत्र? अत्यंत महत्वाचं पत्र आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, हे पत्र काल रात्री उशिरा निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोगाला पत्र देताना त्यांनी स्पष्ट केलंय की मूळ शिवसेना जी आहे ती आमचीच आहे आणि आमच्याकडे संख्याबळ देखील आहे. आमदारांची संख्या आहे, खासदारांची संख्या आहे आणि या संख्येमध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की त्याचमुळे शिवसेनेचं जे निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण ते देखील आम्हाला देण्यात यावं आणि सोबतच मूळ शिवसेनेचा संसदीय पक्षाचं आमच्याकडे जबाबदारी आहे आणि सोबतच आता शिवसेना जो पक्ष आहे तो देखील आम्हाला देण्यात यावा अशा प्रकारची मागणी पुढे आलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्वाचा आहे की या पत्रामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की आता सर्वात प्रथम आमदार, त्यानंतर खासदार, आता संपूर्ण शिवसेना पक्ष ज्या पद्धतीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांना विचारलं, जेव्हा आम्ही एकनाथ शिंदेना या संदर्भाचा प्रश्न केला होता त्यांनी स्पष्ट म्हटलं की आम्हाला ताब्यात घ्यायचं नाही कारण आम्हीच मूळ शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारांना चालणारी ही शिवसेना आहे असं त्यांनी दावा केला होता. त्याचमुळे अत्यंत महत्वाचं आहे की या याचिकेसंदर्भात आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतं. कारण की आता ज्या पद्धतीने मूळ शिवसेना म्हणजे खास करून उद्धव ठाकरेंच्या वतीने यापूर्वीच कॅबिनेट निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आला. कुठल्याही प्रकारचा या संदर्भातला निर्णय घेण्याच्या पूर्वी आमच्याशी एकदा चर्चा प्रस्तुत करावी आणि आमचं देखील म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारचा कॅबिनेट खास करून निवडणूक आयोगाला देण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही बाजूंच्या संदर्भात काय निर्णय होतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ. नक्की प्रशांत, आभार. आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का बसलेला आहे. लोकसभा अध्यक्षांनी नव्या गटनेत्याला मंजुरी दिलेली आहे. राहुल शेवाळेंची गटनेतेपदी निवड झालेली आहे. काल या सगळ्या संदर्भातली प्रक्रिया पार पडली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र पाठवण्यात आलं होतं. शिंदे गटाकडून ते पत्र गेलेलं होतं आणि त्याला आता मान्यता मिळालेली आहे. ओम बिर्ला यांनी मान्यता दिलेली आहे. लोकसभा अध्यक्षांकडून या गटनेत्याला मंजुरी मिळालेली आहे. राहुल शेवाळे हे नवे गटनेते असतील. अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. 12 खासदारांनी भेट घेतलेली होती एकनाथ शिंदे यांची काल नवी दिल्लीमध्ये. त्यानंतर वेगवान घडामोडी दिवसभरात घडल्या. लोकसभेत उद्धव ठाकरेंना धक्का बसलेला, यामुळे कारण राहुल शेवाळे हे नवे गटनेते असणार आहेत. आता समन्स बजावलेलं आहे ईडीनं संजय राऊतांना. या संदर्भातली बातमी सविस्तरपणे बघूयात. ईडीचं समन्स येईल याची कल्पना होतीच असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. केंद्रीय यंत्रणांचा आदर करत असल्याचं राऊतांनी म्हटलंय. त्यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं, त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया आहे. तसंच शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांची मजबुरी माहीत असल्याचं राऊत म्हणाले. शिंदे गटातील खासदार कालही आमचे सहकारी होते, आजही आमचे सहकारी आहेत आणि या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजे या सगळ्याविषयी बोलत असताना त्यांनी ही सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेत 50-50चा फॉर्म्युला ठरला होता. हा दावा केलाय संजय राऊतांनी. त्यांना ईडीचं समन्स आलंय, त्याविषयी सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये, घडामोडीमध्ये नक्कीच मला अशा प्रकारचे एक समन्स येईल हे महाराष्ट्राला आणि देशाला एक अपेक्षा होतीच. मला तर होती, त्यानुसार ते समन्स मला आलंय. ते काय मी अद्याप पाहिलं नाही कारण मी दिल्लीत आहे.
या घडामोडीमध्ये व्यस्त आहे आणि व्यस्तच राहीन. पार्लमेंट सुरू आहे, त्याच्यामुळे एखादी पुढली तारीख पार्लमेंट संपल्यावरती द्यावी असं आमचे वकील विनंती करतील. अशा प्रकारचं जेव्हा जेव्हा मला समन्स किंवा वॉरंट आलेलं आहे केंद्रीय तपास यंत्रणाकडून, तेव्हा मी या देशाचा एक नागरिक म्हणून, खासदार म्हणून माझं कर्तव्य समजतो. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेलं आहे. हे पत्र फार महत्त्वाचं आहे. शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता मिळावी अशा आशयाचं ते पत्र आहे. या सगळ्या संदर्भात आपण अनंत कळसे सरांशी बोलूया. अनंत सर, अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस. एका बाजूला 2 महत्त्वाच्या विषयांवर सुनावणी होणार आहे, दुसरीकडे पत्र पाठवण्यात आलेलं आहे शिंदे गटाकडून की आम्हालाच शिवसेना म्हणून मान्यता मिळावी. सर, या पत्राविषयी काय सांगाल अधिक? हे पत्र किती महत्त्वाचं आहे? कुठल्या कुठल्या बाजूनी या पत्राचा विचार व्हावा लागेल? नाही, मी नेहमी सांगत होतो आपल्याला की हे अपेक्षितच होतं, कारण शिवसेना कुणाची आहे हे शेवटी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा अधिकार आहे. हो सर. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ला हे पत्र प्राप्त झाल्यानंतर कमिशन आता ह्या सगळ्या बाबीचा विचार करेल. ह्या शिवसेनेचं जे ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे, किंवा जी पॅरेंट पार्टी आहे शिवसेना, ती कोणत्या गटाची आहे आणि त्या शिवसेनेमध्ये कुणाचं बहुमत आहे. कारण हे जे स्प्लिट पडलेली आहे ती व्हर्टिकल स्प्लिट हवी असते, हो. म्हणजे ग्राम पातळीपासून तर नॅशनल पातळीपर्यंत. त्यामुळे सर्वात जास्त अधिकार या शिवसेनेवर कुणाचा आहे, म्हणजे त्यांच्याकडे नेते, उपनेते, जिल्हाध्यक्ष वगैरे, नगरपालिकेचे अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सदस्य वगैरे वगैरे, हे सगळं आता कमिशन तपासून पाहिल शिंदे गटाचं जे पत्र गेल्यानंतर. कारण त्यांनी संसदीय पक्षामध्ये बहुमत मिळवलं आहे, लोकसभेमध्ये मिळवलंय आणि विधानसभेमध्ये मिळवलंय. पण ह्या पक्षावर जे बहुमत आता शिंदे गट सिद्ध करू पाहतोय, म्हणजे एकंदरीतच त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह हवंय आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं आता ते उचलत आहेत. आणि हे सगळं पत्र गेल्यानंतर अनंत सर, 2/3 अनंत सर, क्षमा करा, थांबवलं आपल्याला. 2/3 आकडा आमदारांचा जरी शिंदे गटासोबत असला तरी सुद्धा सर्वसामान्यांमध्ये मात्र खूप सारे तर्कवितर्क लढवले जात आहेत की असं असलं तरी सुद्धा धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला मिळणार नाही, शिंदे गटाला मिळणार नाही, शिवसेना म्हणून मान्यता मिळणार नाही. मग निकष मुळात काय आहेत? निवडणूक आयोग कशा निकषांवर शिवसेना कुणाची हे ठरवेल? अंदाज मी सांगतो, यामध्ये इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे हे जे चिन्हाचं वाटप 1968 चे रूल्स आहेत आणि त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारत निवडणूक आयोग कोणत्या पक्षाला कोणतं चिन्ह द्यावं हे ठरतं. त्याच्यामध्ये रजिस्टर्ड पक्ष असतात, नॅशनल पक्ष असतात, स्टेट पार्टीज असतात. त्याच्यामुळे नॅशनल पक्षाची काही चिन्ह ते रिझर्व्ह केलेले असतात. जसे 1969 मध्ये काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती, त्यावेळेस बैलजोडी हे चिन्ह एकत्रित काँग्रेसचं होतं. त्याच्यानंतर त्यात फूट पडून ते गाय वासरू चिन्ह दिलं गेलं इंदिरा काँग्रेसला आणि ते चिन्ह फ्रीज केलं गेलं. हे त्याच्यामुळे हे संपूर्ण अधिकार जे आहे चिन्ह देण्याचे हे संपूर्ण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आहे. आता कमिशन त्याच्यावर निर्णय घेईल की या शिवसेना पक्षामध्ये, मूळ पक्षामध्ये, पेरेंट पक्षामध्ये कुणाचं बहुमत आहे आणि त्याप्रमाणे कमिशन हा निर्णय घेईल पक्ष कुणाचा आहे आणि चिन्ह कुणाचं आहे. सर, अजून एकच प्रश्न. हे बहुमत सिद्ध करण्यासंदर्भातला जो विषय आहे तो आमदार, खासदार, नगरसेवक की कशावर, म्हणजे कशावर आधारित हे ठरवलं जातं? मॅडम, याच्यामध्ये कन्सेप्ट 2 आहेत. त्या 10व्या अनुसूचीमध्ये 2 कन्सेप्ट आहे. एक मूळ पक्ष शिवसेना हो आणि संसदीय पक्ष. या 2 पक्षामध्ये नेहमी, म्हणजे या 2 बाबीमध्ये नेहमी गल्लत होते. कारण मूळ पक्ष जो आहे, मेन ऑर्गनायझेशन जे आहे शिवसेनेची, त्या ऑर्गनायझेशन हा तर परमनंट एंटिटी आहे. त्याची घटना असते, ती घटना रजिस्टर्ड असते कमिशनकडे. त्याच्यामुळे हा एक परमनंट एंटिटी असते. आणि जो संसदीय पक्ष असतो, त्या विधिमंडळ पक्ष असतो, त्या विधिमंडळ पक्षातर्फे आमदार, खासदार हे निवडून येतात. त्या नॉमिनेशन फॉर्म भरताना त्यांनी त्या पक्षाचं नाव लिहिलेलं असतं. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये, विधिमंडळ पक्षामध्ये, संसदीय पक्षामध्ये शिंदे गटाचं बहुमत आहे. पण जो मूळ ऑर्गनायझेशन त्यांची आहे, पेरेंट बॉडी आहे शिवसेना, त्यामध्ये त्यांनी आता बहुमत सिद्ध करायचंय त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना पत्र दिलेलं आहे. शिंदे गटाने इलेक्शन कमिशनला पत्र दिलेलं आहे. आता कमिशन याच्यावर सर्व साक्षी पुरावे, कागदपत्र वगैरे बघून निर्णय निश्चित घेईल. नक्की. अनंत सर, खूप सोप्या भाषेत आपण या सगळ्या प्रक्रियेसंदर्भात बोललात. खूप खूप आभार.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचलेला आहे। शिंदे गटानं आणि ठाकरेंनी एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे। विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्याबाबत कारवाई सुरू केली होती। या कारवाई विरोधात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि 14 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। त्यावर ही सुनावणी सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय निरीक्षण नोंदवतं आणि काय निकाल देतं हे बघणं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे। या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरीपासून राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावर सुनावणी होणार आहे। सोळा आमदारांचा पात्र अपात्रतेचा मुद्दा आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी आहे। आज निकाल लागतो का पुढची तारीख मिळते या सगळ्याकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे। पण जर आमदार अपात्र झाले तर काय आहे, काय होईल, काय पर्याय आहेत या सगळ्याविषयी ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय। 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी होतीये। बाजूने जर निकाल आला तर आमदारकी वाचेल, पण बाजूने निकाल आला नाही तर मात्र काय होईल हे जाणून घेतोय। शिंदे सरकारही मजबूत होईल जर बाजूने निकाल आला। सरकारला धोका राहणार नाही। निकाल विरोधात गेला तर मात्र आमदार अपात्र ठरतील, बंडखोर आमदार अपात्र ठरवले जातील, सरकार अल्पमतात येऊ शकतं। मग प्रतोदपद कुणाकडे राहणार हा सुद्धा प्रश्न आहे। शिंदे गटाला मान्यता मिळाल्यास शिवसेनेची मात्र कोंडी होईल। शिंदे गटाचा व्हीप सेना आमदारांना लागू होईल। सेनेचे 14 आमदार अपात्र ठरू शकतात। प्रतोदपद सेनेकडे राहिल्यास शिंदे गट अडचणीत येऊ शकतो। शिंदे गटातील 40 आमदार अपात्र ठरू शकतात। दोन महत्त्वाच्या सुनावण्यांकडे आज अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। एकतर राजकीय ओबीसी आरक्षणासंदर्भातला मुद्दा आणि दुसरीकडे पात्र अपात्रतेचा मुद्दा। जे 16 आमदार एकनाथ शिंदेंसह जे 16 आमदार सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत त्या संदर्भातल्या सगळ्या याचिकांवर, अपात्र पात्रतेच्या याचिकांवर, प्रतोदपदाच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रशांत, 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेचा मुद्दा आहे, प्रतोदपदाचा मुद्दा आहे, याचिकांवर आज सुनावणी होते आहे। काय सांगाल, दिल्लीमध्ये काय घडामोडी? सुनावणी सुरू आहे। माझ्यासोबत ज्येष्ठ वकील जे आहेत राजसाहेब पाटील आणि त्यानंतर एकूण ज्येष्ठ वकील विशाल जोगदंड देखील आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते त्यांच्याकडे जाऊया आपण। काय सध्या सुरू आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयात आता एकनाथ शिंदे वर्सेस डिप्टी स्पीकर ही सुनावणी आणि त्याला लागून जे कनेक्टेड मॅटर आहे ते आता हिअरिंगसाठी आलेले माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या खंडपीठासमोर आता सुनावणी सुरू आहे। अनेक मुद्द्यावर आपली बाजू सिनियर काउन्सिल मांडत आहे। सुनावणीत काय होईल लवकरच कळेल, पण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आज खूप मोठा निर्णय अपेक्षित आहे। यापूर्वीच्या अशा प्रकरणामध्ये काय झालंय? याच्यामध्ये विषय असा आहे की पार्टी डिफेक्शन जे केलेलं आहे म्हणजे आमदारांनी, जरी आपल्यासमोर एक मोठा आकडा आहे 40 आमदारांचा, परंतु जी आज सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये जे 16 लोकांवर जे अपात्रतेची नोटीस सुनावली होती आणि त्या नोटीस नंतर जे काही राज्यपालांनी केलं किंवा स्पीकरनी केलं याच्या संदर्भातली ही सुनावणी महत्त्वाची आहे। आज जे स्पीकरनी जे काही ॲक्शन घेतल्या, ज्यावेळेस की हे प्रकरण ऑलरेडी सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि गव्हर्नरनी ज्या पद्धतीनं सरकार बनवायला परमिशन दिली आणि ज्या पद्धतीनं विश्वास मत देत असताना ज्या लोकांनी या सरकारच्या बाजूने मतदान केलं आणि याच्यामध्ये भाजपाने ज्या पद्धतीनं भाजपाने आपली बाजू मांडण्यासाठी राज्यपालांकडे गेले, तर या सर्व गोष्टी मला वाटतं आज या कोर्टासमोर हिअरिंगला आहेत। नाही, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टाची सुनावणी सुरू होती। आता काय सुनावणीची दिशा होती?
आत्तापर्यंत सिनियर काउन्सिलनं पूर्व पार्श्वभूमी या मॅटरची सांगितली, जे फॅक्ट घडले आतापर्यंत त्या सांगितल्या. आजपर्यंत काय घडलं हेच आता सध्या सांगण्यात येऊ राहिलं. आता संविधानिक बाबी एक 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 समोर येतील. कोण कोण आहे आज? आज एकनाथ शिंदेकडून सिनियर काउन्सिल आहेत, त्यात अपियर झालेले एक तुषार मेहता जे आहेत सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, आणखीन हरीश साळवे ही कोणच्याकडून एक्झॅक्टली मला माहिती नाही, पण ते पण अपियर झालेले दिसले. ज्याबद्दल माहिती मिळते की एकनाथ शिंदेच्या वतीने आहे म्हणून. हरीश साळवे अजूनपर्यंत आर्ग्यू त्यांनी केलं नाही, पण ते आता निश्चित करतील. पण 15 नंबर आयटमसाठी ते सुद्धा आहेत. चीफच्या कोर्टात म्हणजे कोण जस्टिस आहे, कोण कोण जस्टिस आहे? चीफ जस्टिस एन व्ही रमन्ना जे आहे, त्याचबरोबर जस्टिस कोहली आहे, जस्टिस कृष्णमूर्ती आहेत. तीन सदस्य खंडपीठापुढे सुनावणी होत असताना आपण सुनावणी ऐकत आहे. ज्या पद्धतीनं युक्तिवाद सुरू आहे, या युक्तिवादामध्ये साधारणतः जी भूतकाळ सांगला जातोय, यामध्ये यापूर्वीच्या केसेसमध्ये काय झालेलं आहे, अरुणाचलच्या प्रदेश केसेसमध्ये काय झालंय? आपण जर पाहिलं तर देशामध्ये आपल्याकडे जो 10वा शेड्यूल म्हणतात घटनेचा, त्याचा वापरच होत नाही आहे किंवा त्याला इम्प्लिमेंट केलं जात नाही. पार्टी डिफेक्शन करणं हे आता एक स्टाईल झालेली आहे आपल्या देशामध्ये आणि त्याला थांबवण्यासाठी ह्या केसचं फार मोठं महत्त्व आहे. मध्य प्रदेशात काय झालं किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये काय झालं किंवा मेघालयामध्ये काय झालं, तर आपल्याला असं लक्षात येईल की आजची जी सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने आज या गोष्टींना ॲप्रिशिएट करेल, म्हणजे हा जो कायदा आहे, ज्या कायद्यानुसार अँटी डिफेक्शन ज्या लॉ जो आहे त्याला त्यांना खऱ्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करणार आहेत की नाही हे सुप्रीम कोर्ट डिसाईड करेल. आता महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, आता सिब्बल जे आहेत, कपिल सिब्बल यांनी दावा केला आहे की लोकशाही ही धोक्यात आलेली आहे. ज्या पद्धतीनं राज्य शासन चालतंय त्यामध्ये एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये लोकशाही धोक्यात आणण्याचं काम केलं जात आहे, अशा प्रकारचा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. सोबतच सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी हा दावा केला आहे की राज्य सरकारची प्रमुख पद जे पालक असतात ते खास करून राज्यपाल असतात. राज्यपाल देखील ऐकायला तयार नाही आहे. ज्या पद्धतीनं राज्यपाल देखील अतिशय घटनाविरोधी काम करत आहे, अशा प्रकारचा दावा त्यांनी हा संपूर्ण याच्यात केलेला आहे. स्टुडिओ. निश्चित फार महत्त्वाची ही सुनावणी आहे. प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ वकील त्यांच्या सोबत आहेत. नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सत्ता नाट्या संदर्भातली सुनावणी आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. म्हणजे असं की एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या पात्र अपात्रते संदर्भातल्या याचिकांबाबत जवळपास 7 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहे आणि सुनावणीमध्ये काय नेमकं सुरू आहे ते आपण जाणून घेतोय. अपात्र आमदारांकडून अध्यक्ष निवड अयोग्य असल्याचं समोर येत आहे. बंडखोरांकडून व्हीपचं उल्लंघन झालंय असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय, दावा केलाय. तसा कपिल सिब्बल यांनी कोर्टात दावा केलेला आहे. 16 आमदारांच्या पात्र अपात्रते संदर्भातले सगळे सुनावणीचे अपडेट्स आपल्या समोर येत आहेत. सुनावणी नेमकी काय सुरू आहे, कुठल्या टप्प्यावर आहे? बंडखोरांकडून व्हीपचं उल्लंघन झालेलं आहे असं कपिल सिब्बल यांनी दावा केलेला आहे कोर्टात. 16 आमदारांना अपात्र ठरवलं जावं अशी मागणी ते करतायत. विधिमंडळातील रेकॉर्ड्स मागवावेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अपात्र आमदारांकडून अध्यक्ष निवड अयोग्य आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलेला आहे. या घडीला कपिल सिब्बल बाजू मांडता आहेत. 7 याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहेत आणि त्या सगळ्या याचिकांसंदर्भात सुनावणी होणार आहे. शिंदे गटाकडूनही सरकारकडूनही वकील कोर्टामध्ये दाखल आहेत आणि आपली बाजू मांडतायत, आपल्या पक्षकाराची बाजू मांडतायत. शिंदे गटाचे, शिवसेनेचे, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचे डोळे या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे लागलेले आहेत. 16 आमदारांच्या पात्र अपात्रते संदर्भातली सुनावणी आहे. आता हे 16 आमदार एकनाथ शिंदेंसह 16 आमदार पात्र ठरतात का अपात्र ठरतात या संदर्भातली सुनावणी सुरू आहे. याबाबत 7 याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहेत. त्या 7ही याचिकांवर सुनावणी होईल. कपिल सिब्बल आता आपली बाजू मांडतायत. प्रकरण कोर्टात असताना शपथविधी कसा झाला, शपथ कशी घेतली असा प्रश्न सुद्धा समोर मांडला आहे. न्यायाधीशांसमोर कपिल सिब्बलांनी हा प्रश्न उपस्थित केलाय.
बंडखोरांकडून व्हीपचं उल्लंघन झालंय असंही त्यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांचं सुद्धा त्या 16 आमदारांमध्ये नाव आहे, त्यामुळे असा प्रश्न उपस्थित केलाय कपिल सिब्बल यांनी. विधिमंडळातले रेकॉर्ड मागवावेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हा नव्या सरकारचा शपथविधीच अवैध आहे. प्रकरणात होणारा उशीर लोकशाहीची थट्टा आहे. पक्षातून बाहेर पडलेल्यांना सूट मिळायला नको असं कपिल सिब्बल आता सरन्यायाधीशांसमोर म्हणतायत. सत्ता संघर्षावर ही आज महत्त्वाची सुनावणी आहे. काय नेमका फैसला होतो हे बघणं महत्त्वाचं आहे. 7 याचिका आहेत, त्या 7ही याचिकांवर सुनावणी होईल. मात्र हा शपथविधी अवैध आहे. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली कशी, या सगळ्या संदर्भात कपिल सिब्बल प्रश्न उपस्थित करतायत. निवडणूक आयोगाकडे दाद मागणं चूक आहे असा मुद्दा कपिल सिब्बल मांडतायत. सध्या कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडता आहेत. ते काय काय म्हणतायत किंवा काय माहिती देत आहेत, काय सरन्यायाधीशांसमोर सांगतायत, या गोष्टी न्यूज 18 लोकमतवर आपण पाहता आहात. कोर्टात काय घडतंय ते क्षणाक्षणाचं अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सरकार एकही दिवस राहणं बेकायदेशीर आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. सोळा आमदारांच्या पात्र अपात्रतेसंदर्भातली सुनावणी सुरू आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, कपिल सिब्बल आपली बाजू मांडतायत, काय अपडेट? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना अनेक महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की दररोज खास करून लोकशाहीला निस्तेनाबूत करण्याचं काम केलं जात आहे, ज्यामुळे सुप्रीम कोर्टाची प्रमुख भूमिका आहे की यामध्ये हस्तक्षेप करण्याची काळाची गरज आहे. आणि ज्या पद्धतीनं जे स्पीकर आहे त्यांनी देखील लोकशाहीच्या भूमिकेतून काम केलं नाहीये आणि त्यांनी यापूर्वी जे उपाध्यक्षांना नोटीस दिले होते त्या नोटीसीला दुर्लक्ष करून एक प्रकारे ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार जो आहे या प्रकाराला प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. जो एकाच याच्यातले जे गटातले शिवसेनेतले लोक आहे किंवा आमदार आहे दुसऱ्या गटात जातात आणि त्याच कायद्याचा वापर करतात. जो पक्ष विरोधी कारवाया किंवा पक्षांतर रोखण्यासाठी जो कायदा तयार करण्यात आला होता त्याच कायद्याचा वापर करून त्याच माध्यमातून पक्षांतर करतात आणि त्याच्यामुळे मोठं प्रोत्साहन मिळतंय अशा प्रकारचा दावा खास करून कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि आता युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी करत आहे. अभिषेक मनू सिंघवी करताना त्यांनी जुन्या 10 अनेक जे निर्णय आले त्याचा आधार घेतलेला आहे. निर्णय देताना त्यांनी आधार घेताना त्यांनी स्पष्ट केलंय की गुवाहाटीच्या प्रकरणात जब असो किंवा अरुणाचलचं प्रकरण असो किंवा नामन राबिया जजमेंट असो याचा देखील उल्लेख अभिषेक मनू सिंघवी यांनी केलेला आहे. आणि यामुळे ज्या पद्धतीने ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकार त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष होते, उपाध्यक्षाकडे संपूर्ण जबाबदारी होती आणि उपाध्यक्ष हेच विधानसभाचे प्रमुख होते. अशा वेळी त्यांच्या निर्णयाला का तिलांजली देण्यात आली असा देखील सवाल अभिषेक मनू सिंघवी यांनी केलेला आहे. स्टुडिओ निश्चित. मात्र 7 वेगवेगळ्या याचिका आहेत, त्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. आता एकत्रितपणे प्रत्येक पक्षकाराचं म्हणणं काय आहे ते वकील सांगतायत का कोर्टाला? सुवर्णा, जर बघितलं आपण तर 7 याचिका आहे. 7 याचिकांमध्ये प्रत्येक जो प्रमुख युक्तिवाद करणारा किंवा प्रतिवादी म्हणून जर आपण बघितलं अभिषेक मनू सिंघवी आणि कपिल सिब्बल हे प्रतिवाद्यांकडून आहे. आणि त्या संदर्भात जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती की या सगळ्यांकडून युक्तिवाद केला जात आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला आहे, अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद संपलेला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेच्या गटाच्या वतीने देखील युक्तिवाद करण्यात येईल. हरीश साळवे स्वतः या संपूर्ण सुनावणीला उपस्थित आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं की आता युक्तिवादाची दिशा काय असते. पण महत्त्वाचं म्हणजे सर्व पक्षांना युक्तिवाद करण्याची संधी निश्चितपणे मिळेल हेही यापणे निश्चित होतंय. आणि ज्या पद्धतीने सिंघवी यांनी दावा केलेला आहे की ते म्हणतात की घटनेच्या
चार जो तरतूद आहे, घटनेची चार तरतूद आहे, त्यामध्ये मर्जर करणे हा एकमेव पर्याय आहे. एकमेव पर्याय असताना या प्रकारचा गट निर्माण करून दुसरा गट निर्माण करून त्याला मान्यता घेणे हे असं शक्य नाही आहे की हे कायद्या विरोधात आहे. जे घटनेने स्पष्ट केलं आहे की यामध्ये हेही निश्चित केलं, त्याने न्यायाधीशाचं लक्ष केंद्रित केलं आहे या सगळ्या याच्यामध्ये की एकीकडे घटनेला सरपास करण्याचं, घटनेच्या वर जाऊन काहीतरी निर्णय देण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यासाठी राज्य हस्तक्षेप करत आहे. बरं प्रशांत, अधिक माहिती तुझ्याकडनं घेतो. तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. गुवाहाटीला जाण्यापूर्वीचा मेल अनधिकृत आहे असं सुद्धा वकिलांकडून सांगितलं जात आहे. अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आधी झाला, मग अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद झाला. या दोघांनी काय मुद्दे मांडलेत कोर्टासमोर ते आपण बघतोय. सिंघवींकडून राबिया प्रकरणाचा दाखला दिला गेला. ठाकरे गटाचे वकील आहेत अभिषेक मनु सिंघवी. त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. 7 एकूण याचिका आहेत. 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेसंदर्भातली सुनावणी आहे. कलम 4 नुसार विलीन करावंच लागेल असं अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणं आहे. तसा युक्तिवाद त्यांनी केलाय. कपिल सिब्बल मगाशी म्हणाले होते की बंडखोरांकडून व्हीपचं उल्लंघन झालेलं आहे. नव्या सरकारचा शपथविधीही अवैध आहे. हे नवं सरकार जे आता चालवलं जात आहे ते अवैध आहे. सुनावणी संदर्भातली सगळ्या महत्त्वाच्या बातम्या, सगळी अपडेट आपण न्यूज 18 लोकमतवर बघताय. नेमकं सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान काय होतंय ते तुमच्यापर्यंत वेगवान पद्धतीने, अचूक पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला. अभिषेक मनु सिंघवी ठाकरेंकडून युक्तिवाद करताना बघायला मिळत आहेत. आणि 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला मुद्दा फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलेलं आहे. कलम 4 नुसार शिंदे गटाला विलीन करावंच लागेल असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडलेला आहे. शिंदे गट अजूनही विलीन झालेला नाहीये. त्यामुळे शिंदे गट अपात्र ठरतो अशी भूमिका, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडलेला आहे.